माई सकाळ मित्रांनो, मी आर्यन, जय आगरी जय कोली, दिवस 7वा। आता आपण निघलेलो आहे, सकाळचे वाजलेले आहेत 6:30, लय लेट झालेला आहे। मी आहे शुभम आहे, साईराम भाई। आज आपण पोहोचणार आहे शिर्डीमध्ये फायनली। आज शिर्डीमध्ये आपला 2 किलोमीटर लेट, 2 किलोमीटर लांब स्टॉप असणार। त्याच्या पुढे उद्या आपण दर्शन घेणार साईबाबाचा। आज आपण शिर्डीमध्ये थांबणार। लेट झालेलं आज लय, म्हणजे लय काय आज लय लेट निघलेलो आम्ही, लय झोपलो होतो लय। साईराम पाणी द्यायला आलेलं आपल्याला। साईराम मित्रांनो, हे आपल्याला सकाळी सकाळी उठून नाश्ता वगैरे सगळं बनवतात। हे आचार्य आहेत आपले साईराम मित्रांनो। आता आपण 2 तास चाललेलो आहे। साईराम आपल्याला पाणी घेऊन आलेले आहेत, हे बघा पाणी घेऊन आलेले आहेत। चला आता डायरेक्ट पुढे भेटूया, थोडा एक स्टॉप घेऊया, लय दमलोय। सनसेट बघू शकता तुम्ही, एक एवढा भारी आलाय। त्या सनसेट मध्ये आम्ही चालतोय मस्त, बिग बॉस बघत। काय साईराम, फुल बिग बॉस बघत चालतोय, बिग बॉस भांडणं बघत चालतोय। चला पुढे भेटूया। साईराम मित्रांनो, आता नाश्ता आलेला आहे आम्हाला मागे घेऊन, अजून अर्धा तास आहे नाश्ता चालू पण झालेला आहे। हे बघा सगळी पब्लिक आता इथेच नाश्ता करते। साईराम आपल्याला नाश्ता घेऊन आलेले आहे, नाश्ता करूया। साईराम मित्रांनो, आता आपण निघलेलो नाश्ता वगैरे करून, सगळी पब्लिक आहे आमच्यासोबत, बघू शकता तुम्ही। आता आपण चाललेल्या नाश्त्याच्या स्पॉटवर। आम्हाला नाश्ता आधी आणून दिला होता, अर्धा तास लेट, अर्धा रस्ता आहे म्हणून आम्ही तर लय लेट उठलेलो आहे। सगळे आमचा शेवटचाच झेंडा आहे, अजून आमची गँग तर लय मागे आहे। बघू शकता पुढे आपली पालखी चाललेली आहे। साईराम मित्रांनो, आपल्यासोबत आता आपला जुना मेंबर ॲड झालेला आहे, HP भाई आपल्यासोबत चालतो तो दरवर्षी 7 दिवस। आता त्याला कामाच्या मुलं नाही जमत, काय HP भाई बाकी काय आज काय चाललंय? कडक ना, 7 दिवसानंतर आज आलोय मी, अनुभव माझा चांगला आहे। चला ओम साईराम। आता आपण थांबलेलं जरा एक स्टॉप घेतलेला आहे, आपली पब्लिक थांबले मस्त, दिलेलं आहे मस्त आईस्क्रीम सगळी आहे। मित्रांनो, आपण निघलेलो आईस्क्रीम खाऊन, नाऱ्या भाईने आपल्याला आईस्क्रीम दिलेली आहे। आम्ही सकाळी 6ला निघलो, अजून काय पोहोचलो ना आम्ही जेवणाच्या स्पॉटवर, अजून काय रस्ता कापत नाही बघा, पब्लिक आपली पुढे चालली। साईराम मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहे, 4 वाजलेले आहेत बघा। आजचा जेवणाचा स्पॉट माझ्यासोबत आहे नाम्या भाई, काय नाम आहे भाई? साईराम भाई। आता पोहोचलेलो आहे, लय दमलेलो लय, म्हणजे लय। आम्ही रोज दिवसाला दुपारी 30 किलोमीटर गाठतो, आज आम्हाला 22-25 किलोमीटर जमत नव्हता बघा। पोहोचलेलं, पालखी निघलेली वाटतं, चला भेटूया। साईराम मित्रांनो, आता आपण सगळी जेवण निघलेलो आहे, शेवटचा झेंडा आमचा, काय अजय भाई? हा, आता आम्ही चालले 12 तास थांबून चालले आरामशीर साईराम। 5 वाजता आमचं जेवण झाले, आता आम्ही निघलोय, पालखी पोहोचली शिर्डीला। परत पुढे जाऊन आम्ही थांबणार आहे परत 5 मिनिटावर, तेव्हा तिथं बघू आपली मजा, भेटू। ओम साईराम। ओम सगळ्यांना पीर बाबा दिसलेत आज वाळूच्या रस्त्याला, आणि साईबाबांचं दर्शन असंच घडलेलं आहे सर्वांना। तर याच प्रकारे सर्वांना साईराम, ओम साईराम। फायनली मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे सरपंचाच्या घरी, बघा इथे सरपंचाचं घर आहे। आता आपली पब्लिक बॅग घे, चला आता डायरेक्ट रूमवरती जाऊया। हे बघा, हे सेवाकरी आहेत सगळे, सगळे सेवाकरी आहेत। हे बघा, आतापासूनच चालू केलं सगळं काम करायला, म्हणजे उद्या काय काम। साईराम मित्रांनो, आता आपण फायनली पोहोचलेलो आहे, बॅग बी घेतलेले आश्रममध्ये। ते बघा आश्रम दाखवतो मी तुम्हाला, बघू शकता तुम्ही। आश्रममध्ये आपण फायनली पोहोचलेलो आहे, आपली पब्लिक पुढे चाललेली आहे मस्त।
लय असा धुका आहे इथे, जास्त दिसत पण नाही काय. फुल आमची पब्लिक मागे चालते. साईराम मित्रांनो, आता आपण फ्रेश होऊन आलेलो आहे. आमचा रूम बघू शकता तुम्ही, किती भारी असा आहे. तर बघ फ्रेश होऊन आलेला आहे. साईराम चल येतो, लाडवाला चाललोय. चल चला साईराम, आता लाडू आणायला. ओम साईराम. साईराम मित्रांनो, आता आपण आलेलो आहे फ्रेश वगैरे होऊन लाडू आणायला, कारण तिथे लई गर्दी असते. आता बघा माझ्यासोबत आहे गट्ट्याचा भाव आहे मोठा. उद्या आम्हाला काय वेल वगैरे नाही भेटणार, आम्ही आरती करून डायरेक्ट पालखीसोबत निघणार. सकाळी 7ला पालखी निघणार आहे. दर्शन घ्यायलाच आम्हाला लई टाईम जाणार, परत घरी पण जायचं आहे. म्हणून आताच जरा रात्री काय काम धंदे नाही आम्हाला, म्हणून आम्ही निघलेलो आहे तिघं उपट सोंडे डायरेक्ट. चला ओम साईराम. साईराम बघू शकता तुम्ही, शिर्डी किती भारी असे वाटते. फक्त बॅग नको या आहे भोजनालय, ते आपण उद्या जेवण करू. बघूया, नाही तर आता आमचा लाडू घेऊन लवकर झाला तर आताच करूया, बरं व्हायला म्हणून. चला ओम साईराम. साईराम मित्रांनो, तर आता आपण लाडू घेतलेले आहेत बघा. लाडूची आमची शॉपिंग झालेली आहे. आर्यनमुळे आम्हाला खूप काय मोठं सहकार्य भेटलेलं आहे. असं दरवर्षी आम्हाला लाडू भेटून दे. साईबाबा किचन ओम. बघा आम्हाला एकदा 100 लाडू भेटलेले आहेत. आम्ही टोटल 500 लाडू घेतलेले आहेत. 500 लाडू साईबाबा आम्हाला चांगले पावले आहेत. तर दरवर्षी आम्हाला लाईन लावायला लागते. 3-3 लई मोठी लाईन लावावी लागते, लई मोठी. मित्रांनो असं तुम्ही बघू शकता, इथे पानपुरी घसरलेले आहेत. तू थकला नाही भावा, तू काय पण बोलू नको. साईराम हे बघ काय पण बोलतो, थकलाय बोलतो. तू काय नाही थकला भावा. ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा. आमच्या भावाने खूप मेहनत घेतलेली आहे. अप्रतिम असं चालून आणि त्यांनी एवढे ब्लॉग बनवलेले आहेत. फक्त एवढीच विनंती आहे, साईरामच्या कृपेने आमच्या भावाचं चॅनल. साईराम मला तुमचं एक हे सांगा ना, तुम्ही सेवा करता, तुमचा काय एक्सपिरियन्स येतो? पहिलं तुम्ही चालायची, आता सेवा करता. यावर्षी मी चाललो कमी, बसलो झोपलो, सगळ्या गोष्टी केल्या, सेवा पण केलेली आहे. पण ॲक्च्युअलमध्ये सांगू, मला जे पद्धतीने चालतात आपल्या मंडळामध्ये त्याचे खूप अनुभव आलेले आहेत. म्हणून एवढी आपली संख्या 150 लोकांची आहे. तर सेवा करताना एवढी मजा येते. पदयात्री पण तसेच आपल्याला रिस्पॉन्स देत असतात आणि आपण सुद्धा त्यांना अशीच रिस्पॉन्स देत असतो. एवढीच विनंती आहे की बाबाच्या पालखीला येताना पिकनिक म्हणून येऊ नका, एक पदयात्री म्हणून या आणि ध्येय ठेवा काहीतरी. त्या गोष्टी तुम्हाला नक्की फळ भेटेल. ओम साईराम. ओम साईराम. साईराम मित्रांनो, आपण निघलेले आता लाडू वगैरे घेऊन. बघा लई लाडू घेतलेले आहेत. आम्ही तिघांनी 150 लाडू घेतले, 150. चला साईराम, आता भेटूया आपण डायरेक्ट आरती करताना, नाहीतर जेवताना. आपल्याला पण माहिती ना तिथे काय आहे. साईराम मित्रांनो, आता आपल्यासोबत आलेला आहे रोहन भाई. साईराम. चला आता आपण जाऊया, आरती चालू झालेली आपली, आपण जाऊया आतमध्ये. ओम साईराम.
मित्रांनो आता आरती वगैरे झालेला आहे, आपण जेवायला बसलेलो आहे. आपल्यासोबत आलेले गोलेदार साईराम, निखिल दायक आपल्यासोबत, अर्जुन दादा पण आलेला आहे. चला आता जेवण भेटलं. ओम साईराम. साईराम मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. साईराम आलेला आहे आपल्याला नेरूरवरनं भेटायला. काय बोलतो धीरूभाई? काय नाही भाई, बाकी प्रवास कसा झाला? चालला एकदम चांगला झाला तुमचा. मस्त भाई. उद्या काय? उद्या काय नाही, सकाळी सकाळी लवकर दर्शन घेऊ. घरी. चला ओम साईराम. ओम साईराम. साईराम मित्रांनो तर आता आपण जेवून आलेलो आहे. काय राहुल भाई? जेवण वगैरे झालं, आता विश्रांतीची वेळ आहे. मुक्कामी आम्ही आता शिर्डीमध्ये आहोत. उद्या आमचं दर्शन होऊन जाईल आणि आमची पालखी समाप्त होऊन जाईल. मग साईराम काय बोलू शकतो? आता 7 दिवस कधी झाले काय समजलंच नाही. सांगितलं नाही, 7 दिवस आपण बघितले कसे गेले, लवकरात लवकर दिवस निघून गेले. आता ते वाईट वाटतंय की आता सर्व मित्र आपण घरी जाणार आपापल्या. ते 7 दिवस आणि 365 दिवस वाढत पुढच्या पालखीसाठी. साईराम. आता आपण भेटूया ना भंडाऱ्याला. नक्की भाई, 30 तारखेला नक्कीच या. छत्रपती कला क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठान सेक्टर 18 नेरूळ इथं आपला 30 तारखेला भंडारा आहे आणि 29 तारखेला एक सरप्राईज आहे, ते थोड्याच दिवसात डिक्लेअर होऊन जाईल. ओम साईराम. चला तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओम साईराम.